MPSCच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2019चा प्रश्न आहे. एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक प्रश्नासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो. जर त्याने सर्व 60 प्रश्न सोडवले आणि 130 गुण त्याला मिळाले तर त्याने किती प्रश्न अचूक सोडवले? हे पर्याय आहेत. समजा आपण अचूक प्रश्न सोडवले 4 आणि चुकीचे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामुळं पहिलाच एकूण 60 प्रश्न सोडले आहेत, म्हणजे पहिलं समीकरण x अधिक y बरोबर 60 मिळणार आणि दुसरं गुणांकनासाठी अचूक उत्तरासाठी 4 गुण म्हणजे 4x आणि चुकलं उत्तर की 1 गुण वजा होणार म्हणजे वजा y होणार. त्यामुळं आपली जी समीकरण आहेत, बरोबर प्रश्न x मानला, चूक प्रश्न y मानलं, तर या ठिकाणी x अधिक y बरोबर 60 प्रश्नांची संख्या आणि चुकीच्या प्रश्नाला 1 गुण कमी होणार, बरोबर प्रश्नाला तर 4 गुण म्हणून 4x, कमी गुण होते म्हणून वजा y आणि त्याला कमी गुण झालेले वजा करून 130 गुण मिळतात. म्हणून दोघांची बेरीज केली, अधिक yला वजा y गेले. 4x अधिक 1x बरोबर 5x, 130 आणि 60 190. हे 5 पलीकडे जाऊन 190ला भागिले, 5 त्रिक 15 उरले 4, पुढं 40 झाले, 45 x बरोबर 38. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 2 आहे. ओके, असे प्रश्न अचूक सोडवा म्हणजे अचूक पर्याय सापडेल. धन्यवाद.